आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब ZEE5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सांगली विजयनगर ते विश्रामबाग रेल्वे स्टेशनला जाणारा रस्ता रेल्वे प्रशासनाने बंद केला आहे। विजयनगर पासून विश्रामबाग रेल्वे स्थानकाला जाणारा रस्ता रेल्वे प्रशासनाने बंद केला। या रस्त्यावरून शेकडो लोक ये जा करत असतात। त्या रोडला शाळा, कॉलेज तसेच मराठा मुलींचे वसतिगृह देखील आहे। 40 ते 50 वर्ष लोक या रोडचा वापर करतात। दररोज शेकडो लोक भारती विद्यापीठला या रोडने येत असतात। चिंतामण कॉलेज, विलिंगडन कॉलेज त्याचबरोबर कांतीलाल पुरुषोत्तम शाह या शाळेला ये जा करणारे शेकडो विद्यार्थी आहेत। तरी देखील नागरिकांना असो किंवा महापालिका प्रशासनाला कोणतीही प्रकारची पूर्वकल्पना न देता रेल्वे प्रशासनाने रातोरात हा रस्ता उकरून तिथे सिमेंटचे खांब उभे केले। त्यामुळे विजयनगरमधील नागरिकांना त्या रस्त्यावरून येणे जाणे करण्यासाठी अडचण निर्माण झाली। त्यावेळी नागरिकांनी स्थानिक नगरसेवक विष्णू माने, राजेंद्र कुंभार, सोनाली सागरे यांच्याकडे धाव घेतली। त्यावेळी महापालिका प्रशासनाकडून उपायुक्त स्मृती पाटील यांनी पाहणी केली। विजयनगरमधील नागरिक व प्रभाग क्रमांक 8 मधील नगरसेवकांनी असा पवित्रा घेतला आहे की 4 दिवसात होता तसा रस्ता न झाल्यास ठिय्या आंदोलन, रेल्वे रोको अशी आंदोलन करू असं सांगितलंय। या विजयनगरमधील शेकडो महिला व नागरिक रस्त्यावर उतरले होते। की जी सांगली रोड वरून कृष्णाली वसाहतीमधून जो रस्ता जातो महिला वसतिगृहाच्या तिथे, तो अचानकपणे रेल्वेने बंद केलेला आहे। एक कंपाऊंड वॉलचं बांधकाम दिसते, ते गटारीच्या अगदी वर बांधलेले, साईड मार्जिन दिसत नाही। तर अशा या 2 तक्रारी आहेत आणि रस्ता खोदलेला आहे, महापालिकेने केलेला रस्ता हा खोदलेला आहे। तर याबाबतीत नागरिकांची तक्रार आहे, रस्ता बंद केलेला आहे। तर हे आम्ही आमच्या नकाशावरून चेक करत आहोत। रिजनल ऑफिस मिरजला आहे रेल्वेचं, तिथं पत्र देऊन आम्ही त्याबाबत निश्चितपणे पुढील कारवाई करत आहोत। कृष्णाली वसाहत व विजयनगरला जोडणारा हा महत्त्वाचा रोड गेली 50 वर्ष वहिवाटीचा रोड आहे। यापूर्वी 10 वेळा हा रस्ता डांबरी असेल, खडीकरण असेल झालेला आहे, पण रेल्वे प्रशासनाने कधीही अडथळा केलेला नाही। पण सुट्टीच्या दिवशी अचानक महापालिकेला पूर्वसूचना न देता हा रस्ता बंद केलेला आहे। याच्या विरोधात प्रभाग 8 मधील नागरिक, कृष्णाली वसाहत असेल, विजयनगरमधील नागरिक असतील, या सर्वांना घेऊन जन आंदोलन रेल्वे विरोधात आम्ही करण्याचा आमच्या सर्वच नगरसेवकांचा मानस आहे। आत्ताच उपायुक्त स्मृती पाटील यांनी व्हिजिट केली आहे। नगररचनांच्या अधिकाऱ्यांना घेऊन येऊन पाहणी करून रेल्वेच्या रिजनल ऑफिसरशी चर्चा करून रस्ता पूर्ववत करतो असं प्रशासनानं आत्ताच आश्वासन दिलेलं आहे। जर नाही केलं तर लोकांना घेऊन उग्र आंदोलन करण्याचा आमच्या 4ही नगरसेवकांचा मानस आहे आणि हा रस्ता पूर्ववत करण्याची रेल्वे प्रशासनाला आमची 2 दिवसाची अल्टिमेट असेल। 32 वर्ष आम्ही राहतोय आणि हा आमचा गेल्या 50 ते 60 वर्षापासूनचा वहिवाटीचा रस्ता आहे, जो विजयनगर, कुपवाड, भारती विद्यापीठ या सगळ्याला जोडला जाणार आहे। सांगली मिरज रोडला पॅरल रोड म्हणून हा आहे। ज्यावेळेला तिकडं काही अचानक तो अडवला जातो किंवा काही प्रॉब्लेम येतात, त्यावेळेला या रस्त्यानं वाहतूक होते। शाळेची छोटी मुलं, भारती विद्यापीठला जाणारे कर्मचारी वर्ग, रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि रेल्वेला जाणारे लोक, पॅसेंजर 2 आणि कोयना एक्सप्रेसला सगळी याच रस्त्यानं वाहतूक करतात। आणि निव्वळ एका व्यक्तीच्या आडमुठेपणामुळे हा रस्ता चांगला महानगरपालिकेनं केलेला गेल्या 4 महिन्यापूर्वी पूर्ण रस्ता उकरून टाकून विजयनगर आणि कुपवाड आणि मिरज भागाशी पूर्ण आमचा संबंध तोडलेला आहे। तर हा रस्ता नीट पूर्ववत व्हावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे। कारण या रस्त्यानं लहान मुलांना जाता येता, सगळ्यांना, म्हाताऱ्या व्यक्तींना हा रस्ता बरा पडतो। कारण या पुढच्या रस्त्याला खूप वाहती धावतूक आहे, त्यामुळं ते सगळं नीट। आणि हे जर झालं तर आम्हाला रेल्वेला अडवावं लागेल, ठिय्या आंदोलन करावं आणि आम्ही सगळ्या महिला इथं येऊन हा रस्ता नीट होईपर्यंत आंदोलन करत राहणार। मग ते सगळ्या प्रकारचं उपोषण असू दे, ठिय्या आंदोलन असू दे किंवा रेल्वे बंद असू दे किंवा मोर्चा असू दे, हे आम्ही सर्व करणार। पण हा रस्ता वाहता आणि चांगला झाला पाहिजे आणि तो व्हावा अशी आमची इच्छा आहे सर्व नागरिकांच्या।